दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माची 1 दिवसाची पोलीस कोठडी आज संपलीय. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. बुधवारी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला होता. मात्र याबद्दल ठोस पुरावे ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत. आजच्या सुनावणीत ते काय बाजू मांडतात याकडे लक्ष असेल. तर दुसरीकडे या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाणला पकडण्यात देखील पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये अनेक धक्कादायक दावे हगवणेंच्या वडिलांकडून करण्यात आले, हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आले. आजच्या सुनावणीकडे लक्ष असेल. हगवणेंच्या वकिलांनी काय दावे केले हे आपण पाहिलं. त्यावरती उमटणाऱ्या प्रतिक्रिया देखील आपण प्रेक्षकांना दाखवल्या. आज अपेक्षा असेल हे जे दावे करण्यात आले कालच्या सुनावणी दरम्यान त्याबद्दलचे पुरावे हगवणेंचे वकील न्यायालयामध्ये सादर करतील. हातात काहीच उरत नाही तेव्हा चारित्र्य हनन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो असं म्हटलं जातं. या प्रकरणात ते होतंय का? कारण या हगवणेंच्या वकिलांचा दावा आहे की पहिल्या सुनावणीपासून ते न्यायालयामध्ये हे सांगतायत की हे चॅटिंग असं होत होतं. जर त्यांच्याकडे कोणतं चॅटिंग आहे आणि ते जर अशा स्वरूपाचं आहे की आत्महत्येला ते जबाबदार आहे तर ते न्यायालयामध्ये त्यांनी 2 सुनावण्या होऊन देखील का मांडलेलं नाही हा प्रश्न आहे. आज ते मांडतात का हे पाहावं लागेल. न्यायालयामध्ये या वैष्णवी हगवणेची सासू, नवरा आणि नणंद यांना पुन्हा एकदा हजर केलं जाईल. त्यांची चौकशी 2 वेळा पोलीस कोठडी दरम्यान झालेली आहे. त्यामुळे आज शक्यता ही आहे की त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं जाईल आणि तिथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहामध्ये होईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणातला महत्त्वाचा सूत्रधार असलेला निलेश चव्हाण मात्र अजूनही सापडत नाहीये. त्याला पकडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं काम करतायत. महाराष्ट्राबरोबरच राज्यातीलही इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला जातोय. त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टची मदत घेतली जाते. मात्र तरीही तो सापडत नाहीये. तो सापडणं यासाठी गरजेचं आहे की या सगळ्या प्रक्रियेमधला तो एक निर्णय घेण्यामधला एक महत्त्वाचा दुवा होता. प्रज्ञा, अपडेट जाणून घेत राहू मंदार. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.